दक्षिण भारतामध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून येतो आहे। नेमका हा व्हेरियंट किती धोकादायक आहे, मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे? तर पहिल्यांदा तर मी सांगू इच्छिते की ही जे व्हेरियंट आहे JN.1 ती ओमिक्रॉनच्याच एक सब व्हेरियंट आहे आणि WHO त्याला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून पदवी दिली आहे, म्हणजे की त्यांना डिक्लेअर केलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत जे केसेस बघितले ते सगळे सौम्य म्हणजे माइल्ड प्रकारचेच आहे आणि त्या जो व्हेरियंट आहे ते असे प्रकारचे व्हेरियंट्स कोविडमध्ये असतात आणि हा जो व्हेरियंट आहे ते आत्तापर्यंत जे काय आपल्याला माहिती सापडलेली आहे त्यामध्ये ते माइल्ड प्रकारच्या व्हेरियंट आहे आणि व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट आहे। आणि आपल्याला जे काय तयारी करायची आहे तर ते मुंबईमध्ये आपली सगळी तयारी आपण केलेली आहे। आपल्या कालच माननीय आपल्या हेल्थ कमिशनर सर ह्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मीटिंग घेतली, सगळं तयारीचा आपण रिव्ह्यू घेतला। आपल्या हॉस्पिटल्समध्ये बेड्स किती आहे, ICU व्हेंटिलेटर्स, तसेच औषधे किंवा आपल्या जे मॅनपॉवर आणि बाकीचे जे इतर गोष्टी आहेत ते सगळ्यांचा एक रिव्ह्यू घेण्यात आला आहे। त्याचबरोबर आपल्या लॅबोरेटरीची तयारी आणि त्याची क्षमता आणि त्याच्यामध्ये अवेलेबल टेस्ट ह्याची पण आपण एक रिव्ह्यू घेतला आहे। आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारचे जे काय मार्गदर्शक सूचना आपल्याकडे आलेले आहे त्याच फॉलो करणार आहेत आम्ही आणि त्याप्रमाणेच आपण सगळ्या लॅबोरेटरीजना आपण ऑलरेडी निर्देश दिलेले आहे की त्यांनी जे काय केसेस त्यांच्याकडे हे फ्लू लाईक किंवा इन्फ्लुएन्झाचे आहे त्याचे टेस्टिंग करून आपल्याला ते कळवायचे आहे। त्याप्रमाणे मुंबईमा त्या पद्धतीने आपण जे सर्वेलन्स आहे ते आपण सक्षम केलेले आहे आणि सगळ्या दवाखाना हॉस्पिटल्स ह्यांना पण आपण सूचित केलेलं आहे की जे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस आणि सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन सारी प्रकारचे जे केसेस आहे ते सगळ्याची नोंद घ्यायची आहे। आणि त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या सूचनानुसार आपल्याला RT-PCR टेस्ट आणि इतर टेस्ट पण वाढवायचे आहे आणि जर गरज भासल्यास आणि पुढली जे काही आपले निर्देश असतील त्याप्रमाणे आपण होल जिनोम सिक्वेन्सिंगचे पण टेस्टेस आम्ही करणार आहोत। तर ह्या पद्धतीने आपली तयारी केलेली आहे आणि मला वाटते की आत्ता भीती बाळगायची गरज नाही आहे किंवा पॅनिक व्हायची गरज नाही आहे। लोकांनी फक्त एक सतर्क राहायची गरज आहे आणि त्याचप्रमाणे दक्षता घ्यायची पण गरज आहे। तर आत्ता तर आपल्याला जे काही निर्देश आलेले आहे, गाईडलाईन्स आहे त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी हायजीन फॉलो करायचं असे निर्देश आलेले आहे। त्याप्रमाणे आपण कोविड योग्य वर्तन आपण बघायचं आहे। तर कुठलाही सिटिझन्सना कोणाला जर हे असेल की सिम्पटम्स आहे की ज्यांना जर खोकला सर्दी किंवा ताप वगैरे असेल तर त्यांनी आपल्याला थोडंसं आयसोलेट करायचे, क्राउडेड प्लेसेसमध्ये जायचं नाही आहे आणि त्याचबरोबर जर आवश्यकतानुसार मास्कचा ते वापर करू शकतात आणि त्याचप्रमाणे इतर जे काही पेशंट्स आहे की ज्यांना हाय रिस्क आहे, ऑलरेडी त्यांना काही सिम्पटम्स आहे आणि त्यांना जर हार्ट डिझीज किंवा डायबिटीज, हायपरटेन्शन असे काही प्रकारचे काही अधिक आजार आहे तर त्यांनी जे सिम्पटम्स किंवा लक्षण आले तर त्यांनी निग्लेक्ट करायचे नाही आहे। आपल्या जवळपासच्या दवाखान्यामध्ये किंवा आपल्या हॉस्पिटल्समध्ये BMCच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या टेस्ट वगैरे करू शकतात आणि त्यांनी लगेच आपल्या डॉक्टरशी संपर्क साधून आवश्यक ती ट्रीटमेंट आणि टेस्टिंग करून घ्यायचे आहे।